हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आपण एक एक पान गळावया ही जी काही कादंबरी आहे, लघु कादंबरी ती आपण पाहत होतो. या कादंबरीमधला जो काही पहिला भाग आहे तो आपण पाहिला. तो पाहण्याच्या अगोदर आपण या लेखिकांचा परिचय पाहिला, त्यांची जी काही लिखाणशैली आहे, त्याच्यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे वाटतात तो सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रमाणे जे काही प्रदेशना आपला खंड आहे त्याच्यामधला महत्त्वाचा भाग या जगा आपली जी काही लेखिका आहे याविषयी जे काही बोललं आहे तो सुद्धा आपण पाहिला आहे. तर इतकं भाग पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाऊया. तर याच्यामधला जो काही पुढचा भाग आहे तो आहे मध्य लटपटीत आणि एक एक पान गळावया. आता हा जो काही मध्य लटपटीत भाग आहे, या मध्य लटपटीत भागामध्ये तुम्हाला काही पात्र दिसतील, परत जे काही मेन पात्र आहे, जे काही कथानायक आहे त्याचं नाव आपल्याला याच्यामध्ये दिसणार नाही. जसं की एक एक पान गळावया पुढच्या भागामध्ये राधा ही त्याच्यामध्ये कथानायिका आहे, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तसं काही आपला भाग दिसत नाही. तर एक आत्मनिवेदनपर आहे असं म्हणा, किंवा असं म्हणा की कथा जी काही नायिका आहे त्याला नाव नाही. तर ही जी काही कथानायिका आहे याच्यामध्ये आपली, तर याच्यामधली जी काही कथानायिका आहे याचा मूळ उद्देश आहे की ही जी काही समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जी काही लग्न व्यवस्था आहे, किंवा लग्न व्यवस्थेमुळे, किंवा ही जी काही लग्न व्यवस्था समाजाने लादली आहे, लादण्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर जे काही प्रश्नचिन्ह उभा राहतात, किंवा हे काही परस्परावरती निष्ठा असायला पाहिजे, किंवा विश्वास असायला पाहिजे, कुटुंब पद्धती असायला पाहिजे. याचं मग ही जी काही कुटुंब पद्धती आहे याचं स्वरूप कसं आहे, किंवा याच्यातलं जे काही जीवन आहे किंवा व्यावहारिक जीवन आहे, हे जीवनाला व्यावहारिक जीवन कशा प्रकारे म्हटलं आहे, किंवा असंच का म्हणायचं. तर हे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उकल आपल्याला या भागामध्ये दिसते, या मध्य लटपटीमध्ये. म्हणजे जे काही पात्र आहेत या ह्याच्यामध्ये येणारे, त्या पात्राच्या माध्यमातून आपल्याला याच्याविषयी उलगडा करते की लग्न व्यवस्थेचे किंवा लग्न संस्थेचं स्वरूप काय आहे, त्याच्यामध्ये जो काही मुळाशी भाग आहे तो काय किती महत्त्वाचा आहे, हे सुद्धा आपल्याला यांच्या प्रश्नाच्या आणि उत्तराच्या माध्यमातून आपल्याला समजतं. तर ही जी काही लग्न व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था आहे हे सांगत असताना तिनं प्रश्न उत्तर तर त्याच्यामध्ये बघितलीच आहे. तर ते बघत असताना काही गोष्टी जे त्याला सापडल्या आहेत आणि काही गोष्टी जे सापडल्या नाहीत हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतं. जसं की जे स्वतःचा तिला संसार आहे, तर हे संसार करत असताना जो काही संसार आहे त्याच्यामध्ये त्या संसाराविषयी स्वतःचं मत, आणि दुसरे जे काही संसार करत आहेत त्या दुसऱ्या लोकांचं संसाराविषयी मत, असं ती थोडं डिफरन्स करते त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे स्वतःच्या आयुष्यामध्ये असलेली स्वतःची अपेक्षा आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये जे काही अपेक्षा करतात, तर ती अपेक्षा हे पाहण्याचा तिनं प्रयत्न केला आहे. परंतु हे करत असताना नेमकं तिला त्या सापडल्या का, किंवा तिच्या अपेक्षा कोणत्या होत्या हे सुद्धा आपल्याला काही भाग त्याच्यामध्ये दिसत नाही. त्याचप्रमाणे ते जे काही त्रिकोण आहे, रती, श्रीधर किंवा कांचन याच्यामधलं, ते सांगत असताना तिला नेमका उलगडा त्याच्यामधला काही समजत नाही. हा सुद्धा भाग आपल्याला महत्त्वाचा आहे. तर ती एक पात्राच्या माध्यमातून विविध गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करते. याच्यातली जी काही पात्र आहे, रती आहे, श्रीधर आहे, मेहरोत्रा, कांचन, निर्मला, जयंत, किंवा तिची बहीण आहे, किंवा त्या बहिणीचा नवरा आहे. तर हे सगळे जे काही पात्र आहेत ते एक 40 ते 50 या वयोगटातील आहेत. आणि हे जे काही पात्र आहेत त्या पात्राने काही असं गोष्टी केल्या नाहीत की त्यांच्या मनाविरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध लग्न झालं आहे, किंवा आवडीनिवडीनुसार झालं नाही, असं काही भाग नाही, किंवा त्यांना काही सक्ती केली नाही. म्हणजे एक मध्यम वर्गातील स्वतंत्रप्रमाणे जगणाऱ्या कुटुंब व्यवस्थेमधील ही जी काही कुटुंब व्यवस्था आहे त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये इतकं स्वतंत्र असताना सुद्धा समाज अशा गोष्टी लादतो. तर ते का लादतात, त्याचा उद्देश काय, मूळ काय आहे, त्यांना नेमकं काय सांगायचे या समाजाला, तर ह्या गोष्टी शोधण्याचा ती प्रयत्न करते. तर यातला जो काही सुरुवातीचा भाग जर पाहिला आपण याच्यामध्ये, तर ती स्त्री जी काही आहे ही आपली कथा जी काही आत्मनिवेदन करते, तर ते करत असताना सुरुवात जी काही तिची मुलं आहे ती शिकायला असल्यामुळं त्या त्या मुलाला ती मग हॉस्टेलला किंवा त्या शिकण्यास पाठवलं जातं. त्यामुळे ती घरी एकटी राहते आणि तिचा नवरा दुसऱ्या देशामध्ये हा काम करत असतो. मग त्याच्यामुळे ते नवरा आणि त्याची काही मुलं आहेत ती तिकडे जाण्यासाठी तिला प्रवृत्त करतात, आणि ती तिकडे जाते. तिथे गेल्यानंतर तिला काही गोष्टी अनुभवाला येतात. त्या अनुभवाला आल्यानंतर तिला तिथं काही काम नसतं. जसं की आपण आपल्या भारतीय समाज जीवनात म्हणलं तर काही ना काही स्त्रिया काम करत असतात. परंतु इथे सगळ्या व्यवस्थित जागा, सगळ्या गोष्टी ॲज इट इज, सगळ्या गोष्टी निवांतपणे भेटतात, किंवा या सगळ्या गोष्टी भेटल्यामुळं आता तिला वेगळीच चिंता लागते तिथे गेल्यानंतर. तिला निवांतपणा लाभल्यानंतर एक न्यूरोटिक कल्पनाशक्ती म्हणजे वेगळ्याच प्रकारचं भान येतं. आता तर आपण असं म्हणते की ते
म्हणजे आता तर 40ची चाहूल लागली आहे, किंवा असं वाटतं की तिला मी उद्या मेले तर मग माझ्या आयुष्यामध्ये काय मिळवलं, अशा प्रकारचं तिच्यामध्ये ते विचार येऊ लागतात. मग ते पुढचं बी गोष्टी, मग हे करायचं, पार्टी करायची, अशा गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. हे सांगत असताना मग तिला मध्ये-मध्ये असं वाटतं की आपला जो काही सुखी संसार आहे, तो मोडला जाईल का? त्याच्यामध्ये मग तिला कधी संशय येतोय, किंवा असंही वाटतं की तिचं आपल्या जे काही नवरा आहे, त्याच्या नवऱ्याचं आपल्या जे काही लक्ष आहे, ते लक्ष उडालं आहे, किंवा जो काही 25 असलेला जो काही संसार आहे, म्हणजे 25 वर्षामध्ये जो काही आपण संसार सुरुवात केली होती, तो संसारातला आता काही तसा भाग आपल्याला दिसत नाही. तर या सगळ्या गोष्टी तिला ते जाणवत आहेत, आणि ते जाणवताना मग तिला एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती म्हणा, किंवा एक अनुभव येतो, असं बी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. तर त्या अनुभवामध्ये सांगत असताना काही गोष्टी ते करत असताना जी काही प्रदेशामध्ये राहते, त्या प्रदेशात राहत असताना तिथले जे काही पात्र आहेत, त्या पात्राच्या बाबतीत येणाऱ्या सगळ्या गोष्टी ती सांगत राहते त्याच्यामध्ये. ते सांगत असताना मग त्याच्यामध्ये जो काही जे काही राहणारी माणसं आहेत, स्त्रियांना सोडून, किंवा जे काही त्यांची बायको दुसरीकडे राहत असली, तर कधी-कधी अनैतिक आचरण घडतं. तर ती महिद्रोत्रे, किंवा त्या जी काही तिला भेटतात, त्या पात्रातून म्हणते, की जर करायचं असलं तर सरळ-सरळ करायला पाहिजे, किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही करायच्या आहेत त्या सगळ्याला माहीत असल्या अशा प्रकारे करायला पाहिजे, असं म्हणते. किंवा एक तात्विक नीती असं म्हणा, तिथं आपल्याला दिसते, किंवा नती आणि ती अशा गोष्टी तिथं करते. ती करत असताना मग असं ती बोलते तिच्या नवऱ्याशी. मग ते बोलताना तो म्हणतो, की तिथं काय म्हटले पहा, एक ॲक्चुअल वर्डिंग तिथं बी आहे ते. "अगं एवढा विचार करून नाही सर्व गोष्टी होत हातात माणसाच्या. अगं एवढा विचार करून नाही सर्व होत हातातून माणसाच्या. बायकोपासून इतके दिवस दूर राहिलं, बारमध्ये कधी तर एकटी बाई भेटते, हाती येईलशी वाटते, लालच उत्पन्न होते, आणि काही नैतिक अनैतिक विचार करायच्या आतच हातातून ते कृत्य घडलेलं असतं." अशा प्रकारे म्हटलं जातं. मग ती थोडा वेळ गप्प राहते, आणि ती म्हणते, की असं नाही, याच्यामागे काहीतरी, किंवा याच्यामध्ये काहीतरी भाग असलाच पाहिजे. त्यावेळी ती असं म्हणते, की स्त्री संभोग म्हणजे काय गाडीचा अपघात आहे का? डोळ्याचं पातं लावतं न लावतं तोच थड, बुम, आणि सगळं संपलं. तर अशा प्रकारचं ते म्हणते, की स्त्री संभोग म्हणजे का गाडीचा अपघात आहे का? डोळ्याचं पातं लावतं न लावतं तोच थड आणि बूम. अशा प्रकारची तिला वाटतं, की हे जी काही गोष्टी लोकं करतात, किंवा समर्थन देतात, की अशा प्रकारे या गोष्टी झाल्या, किंवा अ, होतंच्या नव्हतं, किंवा अशा ती म्हणते, की असं कधी होतं का? ह्याच्यामागे काहीतरी भावना असली पाहिजे, वेळ असते, असं ती स्वतः विचार करायला लागते. तर हा भाग तिथं जाणवतो, आणि पुढे गेल्यानंतर मग तिलाच समजतं, की असं काही नाही, किंवा आपण जो काही म्हणत आहोत आपल्या नवऱ्याला, किंवा आपण जे काही बोलत आहोत, तो वेगळा भाग आहे, किंवा आपला नवरा कितीतरी चांगला आहे, हे तिला जाणवतं. तेव्हा ती म्हणते, "तू किती चांगला आहेस." तेव्हा त्याच्या संग राहत असताना ते सगळे एक स्त्रीचे हावभाव आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, की एक विचारपणा, जसं अगोदर म्हटलं, की तिला काही कमी गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे ती एक व्यक्ती स्वातंत्र्य, एक विचारपणा, एक बसल्या-बसल्या ठिकाणी मनात येणाऱ्या जी काही भावना आहेत, ती नवऱ्यासमोर मांडत असताना अशा प्रकारच्या गोष्टी तिला याच्यामधून ही नायिका आपला त्याच्यामधून समजून सांगण्याचा प्रयत्न करते. तर हा एक भाग आपला याच्यामध्ये महत्त्वाचा दिसतो. तर याच्यानंतर ही जी काही नायिका आहे ती पुन्हा म्हणजे आपल्या भारतामध्ये परत येते, म्हणजे परदेशातून परत येते. परत आल्यानंतर त्याची जी काही आता इथूनच्या पात्रामध्ये, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या ज्या काही संबंधामध्ये ती सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करते. जसं अगोदर म्हटलं ना आपण, लग्न व्यवस्था, जे काही स्त्री-पुरुषाचे नाते आहेत, किंवा जे काही कुटुंबाचे नाते आहेत, एकमेकाशी जुळलेलं जे काही नातं आहे, समाज जीवन आहे, या सगळ्या गोष्टी ती त्याच्यातून हुडकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे नेमकं काय हुडकण्याचा प्रयत्न करते, जसं की प्रेम म्हणजे काय? प्रेमाची व्याप्ती किती आहे? किंवा हा जो काही लग्न संबंधामधील जे काही परस्पर संबंध आहे, एकमेकाशी इकडे चांगल्या प्रमाणे, किंवा चांगल्या भावनेनं का वागायचं, किंवा अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. तर ते पुढे-पुढे तुम्हाला भेटतीलच. तर ही जी काही परदेशातून आलेली नायिका आहे, ती परदेशातून आल्यानंतर तिची जे काही मित्र आहेत, किंवा तिचे काही नातेवाईक आहेत, जसं की आपण जे काही पात्र येतात त्याच्यामध्ये श्रीधर आहे, रती आहे, कांचन, किंवा हा जो काही निर्मळा जयंत आहे. तर हे पात्रामधून, त्या पात्राच्या माध्यमातून ती जी काही लग्न संस्थेमध्ये असणारे भाग आहे, किंवा लग्न संस्था कशाच्या आधारावर आहे, नेमका त्याच्यातला काय भाग आहे. त्याचबरोबर ती काही गोष्टी मान्य सुद्धा करते, की लग्न संस्थासाठी एकोपा, किंवा कुटुंब पद्धती, किंवा याच्यातलं जे काही साधर्म्य आहे म्हणा, किंवा ज्या काही गोष्टी आहेत, ती काही गोष्टी ती मान्य करते. ते मान्य करत असताना ती असा प्रश्न विचारते, की असं करत असताना, किंवा या गोष्टी असताना, मग स्त्रीच्या भावनेला का विचार केला जात नाही, किंवा स्त्रीच्या भावनेला का महत्त्व दिलं जात नाही, किंवा त्यांच्या भावना का जपल्या जात नाही,
व्यक्ती स्वातंत्र्य का नाही, हा सुद्धा तिचा एक म्हणजे सवाल आहे. तर पुढे गेल्यानंतर ती असं म्हणते की ही जी काही दुःख आहे किंवा सुख आहे याच्यामध्ये जे काही म्हणजे जे काही दुःखी लग्न आहे किंवा सुखी लग्न आहे याच्यामध्ये सीमा कुठली आहे? तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मग हे पाहत असताना ती जी काही श्रीधर आणि रती आहे यांच्या बंधांना खूप ताणून बघते किंवा जयंत निर्मळा यांनी कशा प्रकारचं जे काही एक एक प्रेमानं घर बांधलं आहे किंवा जसं प्रेमानं विटेवर वीट ठेवावी किंवा अशा प्रकारे बंध बांधावे तर ते सुद्धा ती पाहते. तर आणि तिला जे काही अनुभव आला तो परदेशामध्ये त्या सुद्धा अनुभवाला पाहते की याच्यामधलं जे काही दुःखी लग्न आणि सुखी लग्न आहे यातील सीमा कुठली आहे ते म्हणताना पहा ती काय म्हणते, सारी सुखी लग्न एकासारखी एक असतात पण प्रत्येक दुःखी लग्न निरनिराळ्या तऱ्हेने दुःखी असतात. पण मग पण मग याहूनही मूलभूत प्रश्न होता, दुःखी आणि सुखी लग्न यांची सीमा कुठली व ती कोण ठरवायची, ती कुणी ठरवायची? माझ्या मते सहन न होण्यासारख्या परिस्थितीत अशोक लीनासारख्या जोडपं काढतच होते की आयुष्य. म्हणजे त्यांच्या मनातील दुःखाची बराबरी करणारी काहीतरी भरपाई त्यांच्या आयुष्यातून मिळत असली पाहिजे. तिला वाटतं की इतकं दुःख असताना सुद्धा त्याच्यामध्ये असा एक एकत्रितपणा येतो म्हणजे त्यांना कुठं ना काहीतरी भेटत असावं की नाही. कारण राणी गंडूरिया किंवा मेहरोत्राच्या कुटुंबाप्रमाणेच लीना किंवा रती किंवा गीता काही आर्थिक गरजना लग्नामध्ये बांधलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं म्हटलं जातं की चांगल्या लग्नाचा आणि जो काही दुःखी लग्न किंवा सुखी लग्न याच्यामध्ये संबंध काय? हे तिला आता हा प्रश्न पडला. नेमकं याच्यामधला नेमका फरक काय? काही गोष्टीमध्ये जे काही लग्न आहे, जे काही सुख लग्न म्हणतो किंवा जे दुःखी लग्न म्हणतो, ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे काही ना काही गोष्टीशी ती जोडले गेलेलं आहे किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीसमोर ते लग्न आपण असं म्हणतो की हा हे अशा प्रकारचं आहे, हे अशा प्रकारचं आहे. कुठं आर्थिक घटक महत्त्वाचा आहे किंवा कुठला तरी घटक अशा प्रकारे येतं त्यामुळे ते जोडले जातात. असं ती गोष्टी विचारत चालते. त्याचबरोबर हा जो काही जयंत आहे, निर्मला जयंत हे यांच्यामध्ये बोलत असताना ती खूप सारे क्वेश्चन त्या जयंतला सुद्धा विचारते की नेमकं ती काय म्हणते पहा तिथं, पण जयंत एकसारखं स्वतःची मत, वचन, स्वभाव, आवडी दुसऱ्याच्या संदर्भात बघण्यासाठी का लग्न करतो माणूस? लग्न का करतो माणूस? पण जयंत एकसारख्या स्वतःची मते, वचन, स्वभाव, आवडी दुसऱ्याच्या संदर्भात बघण्यासाठी का लग्न करतो माणूस? मग तो म्हणतो की मग तूच सांग कशासाठी करतो लग्न? याचं उत्तर तर नव्हतं माझ्यापाशी म्हणून उडवाउडवी करत म्हटलं, कुठले लोक? प्रत्येकाचे उत्तर निराळेच. तूच सांग मग लग्न केलंस भाऊशी? हसत हसत म्हटलं, प्रेमात पडले ना. पण जयंत बदला नाही, थोडासा हसून म्हणाला, पण आता सांग ना, प्रेमात पडलीस म्हणून लग्न केलंस का लग्न केलंस म्हणून काय काय केलंस? प्रेमात पडलीस म्हणून लग्न केलंस आणि लग्न केलंस म्हणून नेमकं काय केलंस? मग मी मोगून सोडून सरळ म्हटलं, मला ठाऊक नाही. मला ठाऊक नाही. जयंत, असतं ठाऊक तर तुला विचारलं नसतं. या खतरूडपणाला तो थोडासा हसला आणि पुन्हा मग परत गंभीरपणे म्हणाला, कुणीही प्रेमात पडावं अशीच आहेत ती भावंड. निर्मळा काय, भाऊ काय, दादा काय, तिघही. मी आणि दादा बरोबरीचेच. एका वर्गात पहिल्यापासून MA पर्यंत अमेरिकेला बरोबरच गेलो, डिग्री बरोबरच मिळवल्या. खरं म्हणजे तू त्याचा वाकडा अर्थ लावणार नाहीस म्हणून सांगतो. तो तिकडं स्थायिक झाला, मला असा पोरखा झाला म्हणून त्याच्या प्रेमाची भूक भागवायला मी निर्मळाकडे वळलो. पण लग्न झाल्यापासून आजपर्यंत कधीही मला असं वाटलंच नाही की मी निर्मलेला सोडून, तिच्या मनाला सोडून काही करावं. आम्ही तरी निदान लग्न केलं ते एकमेकांच्या सोबतीसाठी, एकमेकांना आनंद देण्यासाठी आणि ते आम्ही सतत करतो आहे. तर हा प्रश्न ती काही विचारते आहे जयंतला की लग्न माणूस नेमका का करतो? तर त्याचं उत्तर हा जयंत देतो की एकमेकांना सोबतीसाठी, एकमेकाच्या आनंदासाठी. तर हा सांगतो तर तर हे आदर्श जोडप्याचं जे काही वर्णन आहे ते तिथं थोडंसं नमूद करते किंवा असं म्हणते की मग तुमचे पुतळेच उभारायला हवेत आदर्श जोडपं म्हणून. तो उलट म्हणाला, आयुष्य कसं जगायचं, त्यातून काय मिळवायचं हे सगळं आखून बांधून घ्यावं लागतं. मगच साऱ्या आयुष्याची एक कलाकृती तयार होते. कुठल्याही कोणातून पाहिले तरी ती सुरेख, बांधीसुंद, आल्हाददायक. तर अशा प्रकारचं भाग हा तिथं आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतो की ती प्रश्न विचारते नेमकं. म्हणजे लग्न व्यवस्थेविषयी, लग्न संस्थेविषयी, लग्न म्हणजे काय, लग्न माणूस नेमकं काय करतो. तर या पात्राच्या माध्यमातून कसं उत्तर भेटतं हे तुम्ही आता पाहिलंच आहे. आता एक भाग झाला हा लग्न संस्थेचा. पहिल्या सुरू आपण काय पाहिलं, ती म्हणते की दुःखी लग्न आणि सुखी लग्न म्हणजे काय. त्यानंतर जयंतचा प्रश्न तिनं जयंतला प्रश्न विचारला. त्यानंतर मग
तिला असं वाटतं की जे काही मुलं आहेत किंवा मुलांना असं म्हणायचं असतं की आपले जे काही आई-बाप आहेत किंवा जे काही आई-वडील आहेत, ते एक नैतिकपणाने वागतात. त्यांच्या जीवनामध्ये असं काहीच घडलेलं नसेल. तर हा जैनच्या प्रश्नाप्रमाणेच तिला असं वाटतं की काही मुलाला अ, त्याच्या लेकरांना असं वाटतं की आपले मुलं आपले जे काही आई-वडील आहेत, ते खूप नैतिक आहेत, खूप चांगल्या पद्धतीने राहतात. त्यांच्या जे काही आयुष्य आहे, जगलं आहे, ते एक वेगळ्या पद्धतीचं आहे असं त्यांना वाटतं. आणि ते असं म्हणतात की जे काही आपले आई-बाप आहेत, ते कधी तरुण नव्हतेच असं त्यांना वाटतं. हे बी तिला म्हणजे तिथं विवेचन वाटतं तिला सगळ्या गोष्टीचं, की अशा प्रकारचे होतं, अशा प्रकारचं होत नाही. हे करत असताना मग लेकराला काय वाटतं? मग ते प्रश्न विचारते. तर पुढं त्यानंतर जे काही नानाचं मत आहे, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ती असे क्वेश्चन विचारताना सुद्धा ती नानाच्या घरी जाते म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या घरी गेल्यानंतर तिथं काही तिला गोष्टी सुद्धा ती पाहते आणि ते पाहत असताना किंवा ती जेव्हा त्या ह्याच्याकडे जाते तिच्या बहिणीकडे, तेव्हा तिथल्या जी काही लहान मुली आहेत, ती फिरायला येत नाही. ती म्हणते, "आमच्याकडे काही फिरायला रात्री फिरायला जाऊ देत नाही." तर हा एक सामाजिक घटक सुद्धा आपल्याला तिथं सापडला आहे. त्याचप्रमाणे एखादा जर आपली मुलगी जर घरी आली आहे आणि घरी आल्यानंतर खूप वेळ दिवस राहत असल्यानंतर घरच्याला असं वाटतं की हिचं कुठं भांडण झालं आहे का किंवा नवऱ्याशी भांडून आले आहे. तर हे बी तिथं पदर उडगळून दावते की आता मी स्वतः होऊन आले म्हणजे काही काम नसताना म्हणजे गावाकडे जाऊ म्हणून आले किंवा आपल्या घरी जाऊन येऊ म्हणून आले, तर हे असा अर्थ काढतात. तर ही कुटुंबाची पद्धत किंवा एक समाज तिथं सांगते की एखादी स्त्री येते म्हणजे काय आहे, ती स्वतः येऊ शकत नाही का मग? नेमकं आल्यानंतर मग असं का विचार करावा, की हिनं भांडणच करून आली आहे किंवा तिचं जे काही भांडणच झालं आहे, तर असं का करावं? असं बी ती तिथं या पुस्तकामध्ये आपल्याला बोलून दावते. तर हे करत असताना नानाविषयी त्याचं जे काही अगोदरच्या गोष्टी घडल्या, ते असं वाटतं, की जे काही नाना होते, नानाची गर्लफ्रेंड होती. म्हणजे ते बी सांगितलं जातं आणि ती गर्लफ्रेंड नानाच्या बायकोला माहीत होते. नानाची बायको कोण? लेखिकेची आई. तर हे तिथं सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, की पुन्हा जे काही नाना आहे, ते नाना खूप साऱ्या गोष्टी सांगतात प्रेमाविषयी. तर असं म्हटलं जातं पहा, ते काय म्हणतात नाना, "आज आपण 2-3 दिवस बसतोय, बोलतोय, मागच्या आठवणी काढून हसतोय, तऱ्हेतऱ्हेच्या बाबतीत मत व्यक्त करतोय, वादंग घालतोय, एकमेकांना नव्या गोष्टी सांगतोय. मला रक्ता-बिक्ताचं माहीत नाही. पण अनेक वर्ष एकाच्या परिसरात, एकाच परिस्थितीत बहुतांशी गुण्यागोविंदाने राहिलेल्या माणसाशी एक प्रकारची घडण घडते आणि मग त्याचं जमून येतं. कधीही कुठेही भेटलं तरी आणि आपल्यासारख्या माणसांना भेटण्यात आपला नेहमीच आनंद मिळतो. त्यात थोडासा भाग म्हणजे सुप्रत्ययाचा, थोडासा दिलाशाचा. आपण अगदी एकटेच नाहू बरं का. थोडं हायसं वाटण्याचा. चला आता थोडे मुखवटे उतरून ठेवले तरी चालतील असा आणि कितीतरी मग त्याच खास माणसासाठी आपण काही खास करायला तयार होतो. आपल्याला आवडी-निवडीचा थोडी मुरड घालायला तयार होतो वगैरे, वगैरे. यालाच आणखी एक नाव आहे प्रेम. तर ही प्रेमाची व्याप्ती इथं ते सांगतात आणि पुढे गेल्यानंतर ते सुद्धा म्हणतात, की यापेक्षा कितीतरी मोठी प्रेमाची व्याप्ती आहे. त्याच्यामुळं इथं सुद्धा पुन्हा नायिकेचा मूड हिरमुष्ट होतो, की प्रेम म्हणजे काय? तर तिला नाना एवढं सांगतात. नाना एवढं सांगितल्यानंतर पुन्हा अजून म्हणतात, की अ, यापेक्षा कितीतरी मोठी याची व्याप्ती आहे. तर असे प्रश्न ती विचारते तिच्या बहिणीच्या किंवा जे काही तिचं नातेवाईक त्याच्यामध्ये अशा गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करते. त्याची एक जसं पहिल्या सुरू आपण म्हटलं, की सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न ती करत आहे. तर पुढे नाना असं सुद्धा म्हणतात पहा, आमच्यातल्या बऱ्याचशा जोडप्यांना लग्नातून फक्त स्वतःपुरतं सुख मिळवायचं नव्हतं. असं काही एक साधायचं नव्हतं, की जे एकट्यानं साधलं नसतं. आम्ही स्वदेशी, स्वातंत्र्य वगैरेंना नुसता इतिहास नव्हतो समजत. आम्ही हे सर्व जगलो आहे. हे सर्व जगायला आमच्या एकमेकांना आधार होता. गरिबीचा बाऊ केला नाही, पैशाची हाव केली नाही, ज्ञानाला सर्वस्व मानलं. या साऱ्या एकमेकाची मते सर्वस्वी जुळून आम्ही दोघांनी कितीतरी अधिक बळ अ, असं म्हणून दोघांनी कितीतरी अधिक बळ आलं. मला वाटतं तो आमच्या प्रेमाचा एक फार मोठा भाग होता. तर हे जे एक अनुभवपणा हे नाना आपल्याला इथं सांगतात. त्या नानाच्या तर हे नानाचं जे काही विवेचन आहे ते आपली लेखिका इथे सांगते. या गोष्टीमधून ती विचारप्रश्न करत असताना नानाचं मत कसं आहे? तर ते पात्राच्या माध्यमातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर मग हे सगळं पाहत असताना, सगळं विचार करत असताना, एकमेकाशी सोबत राहत असताना तिला वाटतं की काहीतरी कमी पडतंय. परंतु तिला ते नेमकं सापडत नाही, की नेमकं काय कमी पडतंय? ते नेमकं काय आहे?
जर ते काहीतरी आहे तर ते कसं मिळवायचं हे तिला काही गोष्टी समजत नाहीत. मग ती थोड्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आणखी विचारत चालते. तर हे असं करत असताना तिला वाटतं, की म्हणजे या सगळ्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये ते विचारपूर्ण करत असताना किंवा सगळ्या गोष्टी करत असताना तिला वाटतं, की काहीतरी आपल्या संग कमी पडतंय किंवा काहीतरी असं आहे ते आपल्याला मिळवायचे आहे. परंतु तिला ते सापडत नाही. नेमकं काय आहे हे तिला माहीत नाही. तर ती वामनराव जे काही तिच्या बहिणीचा नवरा आहे वामनराव किंवा इतर लोक याच्याविषयी सुद्धा ती मत व्यक्त करते आणि तिथं बी तिला वाटतं, की काहीतरी काही जणाला सगळ्यांना वाटतं, की काहीतरी कमी पडतं आहे किंवा काहीतरी पाहिजे आणि या गोष्टी ती स्वतः जाणते सुद्धा त्या पात्राच्या माध्यमातून. तर ही एक कौटुंबिक भावना किंवा कुटुंबामधले जे काही लोक आहेत त्याला नेमकं काय हवं आहे, कशाप्रकारे ते डिमांड करतात किंवा अशा गोष्टी ती त्याच्यामधून उकलण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे काही लोकं कशाप्रकारे जगतात ते बी सांगते. जसं की बूट विक्रेत्याचं उदाहरण देते, की एक माणूस तो बूट विक्रेत्यापाशी जातो आणि मुद्दामून जो काही बूट आपण घ्यायचा आहे त्यापेक्षा कमी 2 अंक म्हणजे जो काही नंबर आहे त्याच्यापेक्षा 2 नंबर कमी घेतो. तर तिथं विचारलं जातं, की असं का करता? किंवा असं का करायचं? तर तो असा म्हणतो, की जेव्हा मी घरी जातो असं केल्यानंतर म्हणजे जर 8 नंबरचा बूट घेऊन जायचा आहे, तर मी 6 नंबरचा घेऊन गेलो, तर ते काय म्हणतो, की तेव्हा माझी बायको माझ्यावर तणतण असते. मुलं सारखी केकाटत असतात. कुत्रा गुरगुरून मला चावायला येतो. एकच आनंद तेवढा म्हणजे चावून-चावून जीव नकोसा करणारे हे जे ते काढून ठेवणे. तर अशा प्रकारचा हा भाग म्हणजे कुठं कशा प्रकारचा अनुभव भेटेल किंवा आनंद भेटेल हे त्याला सांगता येत नाही. तर अशा प्रकारचं बोललं जातं. तर ही जी काही नायिका आहे आपण आतापासून पाहिली, या नायिकेमधला ज्या काही सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या पाहत असताना ती नायिका अशी पाहते, की हे जे काही वैवाहिक जीवन आहे किंवा जे काही लग्न केले आहेत लोकांनी त्याच्यामध्ये काही व्यक्ती जे काही लग्न आहे ते त्या व्यक्तीनुसार किंवा परिस्थितीवर अवलंबून असतात किंवा त्याच्यामध्ये त्या लोकांचं मनन, चिंतन असतं, असं बी त्याला अवलोकनातून जाणवतं किंवा काही लग्न असतात ते एक आपलेपणानं केलेले असतात किंवा त्याच्यामध्ये असं म्हणा की स्वतःहून जास्त इंटरेस्टिंग पद्धतीने जसं की तिचं ताईचं लग्न आहे. तर ती स्वतः त्याची ताई म्हणते की असावेत जे काही लेकरं आहेत ते आपल्याला शेवटी. तर ते असं प्रकारचं किंवा काही जे असतात ते एक काहीचे जे काही संसार असते त्यांनी निर्माण केलेले असतात. ते समान पण कृत्रिम टेकूमुळे काही गोष्टींमुळे सारखे असतात. कृत्रिम गोष्टींमुळे काहीतरी सारखे असतात असं म्हणता येईल. उदाहरणार्थ निर्मला जयंत असेल किंवा आई नाना असेल किंवा निर्मला जयंत याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल पहा ते काय म्हणतात की एकमेकाच्या सोबतीसाठी किंवा एकमेकाच्या सुखासाठी आम्ही एकत्र राहतो किंवा अशा प्रकारचं आम्हाला चांगलं वाटतं असं म्हटलं जातं. नाही आई नानाबद्दल बोलताना नाना काय म्हणतात की हे जे काही आम्ही भोगलं आहे किंवा जे काही जगलं आहे, जे काही आम्हाला भेटलं आहे, ते आम्ही समान किंवा सगळ्या गोष्टी आनंदाने मान्य केल्या आहेत, असं बी म्हटलं जातं. तर ते काय आहे, एक स्वतः निर्माण केलेलं जीवन आहे, की समान ध्येयावर आहे. एकमेकाने ते स्वतः अनुभव घेतलेला आहे, असंही आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येतं. तर काही जे काही जीवन आहे, जे काही लग्न केले आहे, त्याच्यामध्ये कृत्रिमपणा आहे आणि ते अयशस्वी आहे. जसं की रती आणि श्रीधर दोघांमध्ये जो काही प्रेम संबंध असा पहिला तो नाही. एक लग्न सामायिक आहे, परत एक कृत्रिम आहे. त्याच्यामध्ये सगळंच अपयशीपणा दिसतो. जसं की रती हे श्रीधरशी व्यवस्थितपणे राहत नाही किंवा त्याचं कांचनसोबत जे काही गोष्टी चालतात, त्याच्यामुळं हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं, की काही गोष्टी असतात, निर्मिती असते, स्वतः निर्मित केल्या असतं, परंतु त्याच्यामध्ये अविश्वास असतो. काही निर्मित केल्या असतं, त्याच्यामध्ये विश्वास असतो. काही प्रसंगानुसार किंवा परिस्थितीनुसार घडत असतात, असं मी म्हटलं जातं. लग्न आणि कुटुंब टिकवायचं तर थोडासा त्याग हवा, थोडी तडजोड हवी. व्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचं असलं तरी त्याविषयी कळलं तरी त्याविषयी बोलायचं नाही. म्हणजे मला स्वातंत्र्य आहे, परंतु संसारामध्ये थोडीशी त्याग हवी, थोडी तडजोड हवी. ही भूमिका या कथेमध्ये सगळी पात्र घेतात हे दिसतं ना. जसं की निर्मला असेल, जयंत असेल किंवा त्याची जी काही भगिनी असेल ती असतील किंवा आई नाना असतील हे सुद्धा त्यांच्यामध्ये दिसतात. असमानतेवर उभे असलेले हे संसार दुःखी असण्यापेक्षा सुखी व समाधानी असलेले तिला दिसतात. असमानतेवर असलेले हे संसार दुःखी असण्यापेक्षा सुखी व असलेले तिला दिसतात. या प्रत्येक संसारात काही ना काही उणीव आहे आणि ती उणीव आपल्याला उमगत नाही असंही तिला वाटत राहतं, की प्रत्येक जे काही संसार करतात हे जे काही पात्र आहे त्या पात्र ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं काहीतरी एक उणीव आहे किंवा काही ना काही कमीपणा आहे. परंतु तो जरी उणीव आहे तरी तो स्पष्टपणे जाणवत नाही. कारण ते एकमेकाला ती सांभाळून घेतली आहेत. परंतु ती लेखिकाला ती जाणवत नाही, की नेमकं काय त्याने असं केलं आहे. प्रत्येक विवाहित व्यक्तीनं एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून येणारा एकटेपणा,
कशात ना कशात तरी विसर्जित करण्याचा प्रयत्न केला आहे याची तिला जाणीव होते, की जे काही व्यक्ती आहेत, प्रत्येक जी काही विवाहित व्यक्ती आहे ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, परंतु त्याच्यामधून येणारा जो काही एकटेपणा आहे त्याला विसर्जित करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे याची जाणीव त्यांना येते. मग असं वागताना जगताना आपण आपलं सत्व गमावून बसतो. विवाह संस्था आपले मनुष्य हिरावून घेते, आपली संवेदना शोषून घेते आहे याचं भान यापैकी कुणाला नाही असं तिला वाटतं, की तिचं असं म्हणणं आहे की असं केल्यामुळं म्हणजे आपण काय करतो की आता लग्न झालंय, लग्न झाल्यानंतर एकटेपणा येऊ नये म्हणून काय करतो, काही गोष्टी आपण त्या जर आपल्या मनाविरुद्ध घडत असतील किंवा आपल्या इच्छेविरुद्ध घडत असेल तर ते आपण मान्य करतो, की त्याला विसर्जित करतो, की त्याला जरा दूर ढकलतो. असं करतो म्हणजे काय होतं नेमकं? तर ती असं म्हणते नायिका, की हे असं करतो म्हणजे आपण सत्व गमावून बसतो. विवाह संस्थेमधले जे काही जे आपलं मनुष्यत्व आहे ते हिरावून घेतो, आपली संवेदना शोषून घेतो, असं तिचं भान आहे. आणि आणि असं भान हे कुणालाही नाही असं तिला वाटतं. तर ह्या पात्राच्या माध्यमातून ते जे काही लोक जगत आहेत किंवा जगण्याचा जो काही त्यांनी प्रयत्न केला आहे, तशी काही निर्मिती केली आहे, त्याच्यामध्ये त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य हे आपण त्याला बाहेर केलं आहे हे त्यांना माहीत नाही असं त्यांना वाटतं. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जी जगते किंवा राहते, एकांतवासात राहते. आता ती तुम्ही पाहिलं असेल पहा, जसं की आपण त्या घरी नानापस्तर होतो. म्हणजे ती जेव्हा घरी जाते त्यानंतर ती घरीच्या नंतर डायरेक्ट स्वतःच्या घरी जाते. तिथे गेल्यानंतर एकांतवासी राहते ती. कुणाशी संबंध ठेवत नाही, काही ठेवत नाही. तर तिथं तिला खूप साऱ्या गोष्टी कळतात. तर त्या कशा प्रकारच्या आहेत पहा. तर 3 महिन्याच्या कालावधीत ती जी काही जगते किंवा भोगते, एकांत राहून वैचारिक मंथनातून ती जाते. त्यामुळे तिची जीवन जाणीव प्रलग्न होते. परिणामी आपल्या संसाराकडे परतण्याचा ती निर्णय घेते. म्हणजे या सगळ्या कारणामधून, एवढ्या सगळ्या घटनेमधून तिला जे काही जाणीव होते त्याच्यामुळे ती परतण्याचा निर्णय घेते. नात्यापलीकडे हे मी आहे ही स्वतःपूर्ण जाणीव, अंतर्बाह्य जतन करणे तिला महत्त्व वाटते. कारण या अनेक भूमिके जगताना स्त्रीची एक जी काही अदृश्य म्हणा किंवा दृश्य म्हणा जे काही शोषण होत राहतं याचं भान तिला आहे. तिच्या या आत्मभानाची खूण वाचकाला परत जाते ही कृतिशील स्त्रीवादीची पहिली पायरी मानावी लागेल. तर हे आपल्याला समजतं वाचताना की कुठं ना कुठं एक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे स्त्रीचं शोषण होतं ही आपल्याला या कथेच्या या पात्राच्या माध्यमातून आपल्याला समजतं. तर ही घरी आल्यानंतर किंवा एकांतवास झाल्यानंतर तिला खूप साऱ्या गोष्टी समजतात. त्याच्या अगोदर सुद्धा एक असं वाक्य म्हटलं जातं पहा, आयुष्य म्हणजे काय, की आयुष्यामध्ये काही लाटा भेटणारच आहेत किंवा हे अपेक्षा आहे की लाटा भेटणारच आहेत. मग त्या जर बसत नाहीत यापेक्षा आनंद दुसरा काय? असं बी एक 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 तत्व आपला त्याच्यामध्ये दिसतं किंवा एक विचार आपला त्याच्यामध्ये दिसतो, की आयुष्यामध्ये लाटा भेटणारच आहेत, लाटा संघर्ष होणारच आहे. मग तो जर भेटत नसेल यापेक्षा आनंद दुसरा काय असू शकतो असं बी म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जी काही निर्मला आहे, लग्नसंस्था नसती या जगात तर तुझा वेळ कसा गेला असता असं सुद्धा ती त्या निर्मलेला क्वेश्चन विचारते. तर ही जी काही विचारवृत्ती आहे किंवा हे जे काही आपल्या कथा नायिकेचा जो काही भाग आहे तो आपला याच्यामध्ये दिसतो, की तिचे विचार करण्याची त्या विचारामागे काहीतरी असे भावना छुपले आहेत किंवा अशा भावना दडून आहेत ज्यामुळे तिला एक व्यक्ती स्वातंत्र्य, एक स्त्री मन बाहेर काढायचं आहे असं आपल्याला याच्यामध्ये वाटतं. तर हे सांगत असताना त्याच्यातला जो काही महत्त्वाचा गाभा आहे, त्याच्यातले जे काही उदाहरण आहे ते आपण थोडेसे पाहिले आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करू शकता आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करत असताना त्याच्यामधला महत्त्वाचे जे काही भाग आहे ते करून त्याच्यामध्ये तुम्ही अनेक त्याच्यामध्ये जाऊ शकता. तर यानंतर जो काही